वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। पिंपळनेरमध्ये श्री दुर्गामाता दौड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न। दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पिंपळनेर नगरात श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने अनुक्रमे श्री दुर्गामाता दौड आणि विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानची श्री दुर्गामाता दौड श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान पिंपळनेर धुळे विभाग यांनी नवरात्रात 12 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर भर पावसातही श्री दुर्गामाता दौड यशस्वीरित्या आयोजित केली। जिजामातांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि देशाच्या हितासाठी देवीच्या पायाशी मागणं मागावं हा या दौडीचा मुख्य उद्देश होता। आज महादौड श्रीराम मंदिर टेंभा रोड येथून सुरू होऊन शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत पुन्हा श्रीराम मंदिर येथे समाप्त झाली। ही या दौडी श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारत माता, दुर्गा माता, गोमाता यांचा जयघोष करण्यात आला। धारकऱ्यांनी पांढरा कुर्ता, कमरेला शेला, हाती शस्त्र आणि माता भगिनींनी नवदुर्गेचे रूप, नऊवारी साडी, भगवा फेटा परिधान करून अनवाणी पायाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला। नागरिकांनी सडा रांगोळी आणि उत्साहाने दौडीचे स्वागत पूजन केले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या उत्साहात विजयादशमी उत्सव व पथसंचलन आज पिंपळनेर येथे संपन्न झाले। भारताला परम वैभवशाली करणे हे या संघाचे ध्येय असे यावेळी सांगण्यात आले। दमंडकेश्वर लॉन्स येथून निघालेल्या पथसंचलनाचे शहरातील नागरिकांनी रांगोळ्या, पुष्पवृष्टी आणि आतिषबाजी करून स्वागत केले। श्री मंदार श्रीपाद म्हस्कर, कोषाध्यक्ष, देवगिरी कल्याण आश्रम यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले। ते म्हणाले की सामर्थ्यवान, बलसंपन्न व राष्ट्रहित सर्वोपरी मांडणाऱ्या समाजाच्या आधारावरच भारत परम वैभव संपन्न होईल। भारत जगाचे कल्याण करण्यासाठी विश्वगुरु होत आहे, जगावर राज्य करण्यासाठी नाही। त्यांनी पंच परिवर्तनावर भर दिला। स्वचा बोध, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्याचे पालन, पर्यावरणपूरक जीवन पद्धती, कुटुंब प्रबोधन यांना आपल्या जगण्याचा भाग केल्यास समाज परिवर्तन होईल। हिंदू समाजाचे संघटन आणि दैनंदिन शाखांचे महत्त्व यावरही त्यांनी भर दिला। एवढी प्रमुख अतिथी बापू बहिरम, नायब तहसीलदार आणि डॉक्टर मनीष सूर्यवंशी माजी संघ चालक उपस्थित होते। उत्सवाचा समारोप शस्त्रपूजन करून दमंडकेश्वर लॉन्स येथे झाला। या पिंपळनेर तालुक्यातील स्वयंसेवक, नागरिक आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर।